अक्षय तृतीया म्हटल्यावरती गोडाचे पदार्थ बनणार नाही, शक्यच नाही. आम्ही तर पुरणपोळी केलेली आणि त्याही व्यतिरिक्त महत्त्वाचा मान असतो ते म्हणजे आमरसाचा सुद्धा. मम्मी तर सकाळपासूनच स्वयंपाकाच्या तयारीला लागलेली, तिने पुरण वगैरे बनवलेलं. मी मात्र थोडीफार मदत केली. 12 वाजण्याच्या आधी आम्हाला हे सगळं काही उरकायचं होतं. मग पूजा केली, नैवेद्य ठेवला आणि जेवण केलं. मम्मीने तर खूप टेस्टी जेवण बनवलेलं. आणि आता यांना भेटा, हे आहेत आमचे मोहोळ काका काकू, एकदम दिलखुलास. थोडक्यात आमच्या गमतीशीर गप्पा पण ऐका, मजा येईल. काकांचा किती छळ केलाय, त्याचं काय. प्रेम प्रेम देऊन दिलंय हो तसं. काय का असं माझ्या स्वतःच्या आयुष्यापेक्षा मी तुमच्या आयुष्यात जास्त मुरलेली. फसवलं काकू तुम्ही, काकांना फसवलंय. बेस्ट काका, काका बेस्ट. मुलगा असाच निवडणार बघा. खाणारच मी, भाव खाणारच. एकुलती एक आहे, खर्च झालाच पाहिजे. बघा काकू, मुलगा कसा निवडायला लागल, मग विचार कर. प्रेम म्हणजे प्रेम असतं, अशा या विषयावरती गप्पा मारून आम्ही खूप हसलो. खरंच घरामध्ये इतकं फ्री वातावरण असावं, कायम आनंदी. दिवसभर फॅमिली टाइम स्पेंड केल्यानंतर इव्हिनिंगला मी माझ्या एका मैत्रिणीला भेटायला गार्डनमध्ये गेलेले आणि तिथेच मग म्हटलं जरा वेळ वॉक करावा. ओव्हरऑल खूप छान दिवस गेला, फॅमिलीसोबत बराच टाइम स्पेंड केला आणि मजा आली. तुमचा कसा होता अक्षय तृतीयाचा दिवस, कमेंटमध्ये नक्की सांगा.